श्री स्वामी समर्थ. फेब्रुवारीमध्ये तिप्पट धनलाभ. 3 राजयोग या काही राशींना देणार प्रचंड पैसा. आयुष्यच बदलून जाईल आणि जगाल राजासारखं जीवन. वैदिक कॅलेंडरनुसार फेब्रुवारी 2026 हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे. या काळात अनेक प्रमुख ग्रह आपली राशी बदलतील. परिणामी लक्ष्मीनारायण राजयोग, शुक्रादित्य राजयोग, आदित्य राजयोग आणि बुधादित्य राजयोग यांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यांसारख्या प्रभावशाली ग्रहांच्या एकत्र येण्याने निर्माण झालेले हे 4 राजयोग केवळ व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील असे नाही, तर त्यांचा परिणाम देश आणि जगावरही दिसून येईल. एकाच वेळी 4 राजयोग निर्माण होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. यामुळे काही राशींसाठी सुवर्ण काळाची सुरुवात होईल, जिथे करिअर, संपत्ती, प्रतिष्ठा आणि सुखसोयींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता असते. विशेषतः कन्या, मेष आणि कुंभ या राशींच्या लोकांसाठी हा काळ जीवन बदलवणारा ठरू शकतो. चला तर मग आता जाणून घेऊया त्याच भाग्यशाली राशींबद्दल. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास. संघर्षानंतर यशाचा काळ, यशाची वेळ हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी ठरणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी 6व्या घरात हे 4 राजयोग तयार होत आहेत. हे घर शत्रू, रोग, स्पर्धा आणि कठोर परिश्रम यांच्याशी संबंधित आहे. राजयोगाच्या प्रभावामुळे तुमचे विरोधक कमकुवत होतील. तुम्हाला दीर्घकालीन समस्यांपासून आराम मिळेल. तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा इच्छित पद देखील मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षणीय यश मिळण्याची देखील शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होणार आहे. जुने कर्ज फेडणे सोपे होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. आरोग्य देखील सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यश खेचून आणाल. त्यासोबतच फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी अनेक दृष्टिकोनातून सकारात्मक गोष्टींनी भरलेला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनातील यशस्वी काळ ठरणार आहे. त्यानंतर आहे मेष रास. उत्पन्न आणि करिअरमध्ये भरघोस वाढ या काळामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. मेष राशीसाठी हे 4 योग उत्पन्न घरात म्हणजेच 11वे घर तयार होत आहे, जे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. व्यावसायिकांना मोठे प्रकल्प, नवीन क्लायंट आणि अचानक आर्थिक लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुमचा सामाजिक दर्जा देखील वाढेल आणि तुम्ही प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित कराल. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे, कारण या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदमय घटना, एखादी आनंदमय बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी लाभच लाभ घेऊन येणारा ठरणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ रास. व्यक्तिमत्व, नेतृत्व आणि नवीन सुरुवात हा काळ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग लग्नाच्या घरात तयार होत आहे, जो त्यांच्या संपूर्ण जीवनावर थेट परिणाम करतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्व चमकेल आणि लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील. तुमच्या नेतृत्व क्षमता देखील वाढतील. त्याचबरोबर तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी, स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या किंवा मोठा निर्णय घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल काळ म्हणावा लागणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, सुखसोयी वाढतील आणि तुमचे जीवन अधिक स्थिर होईल. सोबतच भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल, वैवाहिक जीवन सुखमय असेल. त्यासोबतच फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी लाभच लाभ घेऊन येणार आहे. या काळामध्ये आर्थिक आणि भावनिक दोन्हीही दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी उत्तम
राहणार आहे. त्यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूपच खास असणार आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. त्यांच्या निर्णय क्षमतेत झपाट्याने सुधारणा होऊ शकते. नशीब त्यांना पूर्णपणे साथ देऊ शकते, ज्यामुळे त्यांना अनेक क्षेत्रात यश प्राप्ती मिळू शकते. तसेच त्यांच्या निर्णय क्षमतेतही झपाट्याने सुधारणा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्यासोबतच प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात. भागीदारी व्यवसायातून लक्षणीय नफा मिळू शकतो. सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना लक्षणीय यश देखील मिळू शकते. त्यासोबतच फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी यशाचा काळ घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला चारही बाजूने लाभ प्राप्त होताना दिसणार आहे. त्यासोबतच या काळात जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण भविष्यात त्याचे तुम्हाला चांगले रिटर्न्स प्राप्त होऊ शकतात. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीसाठी फेब्रुवारी महिना आनंददायी घटना घेऊन येणारा ठरणार आहे. या राशीखाली जन्मल्यांचा कल अध्यात्माकडे असेल. परिणामी ते अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात. ते धार्मिक कार्यात देखील सक्रियपणे सहभागी होताना दिसतील. ते उच्च शिक्षण घेण्यास यशस्वी होऊ शकतात. सोबतच ते कामासाठी, व्यवसायासाठी किंवा पर्यटनासाठी परदेशात प्रवास देखील करू शकतात. त्यासोबतच त्यांचा सामाजिक दर्जा देखील वेगाने वाढू शकतो. समाजामध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंद आणि समृद्धी असेल. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी आनंददायी घटना घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. तसेच या काळात वैवाहिक जीवन सुखमय असेल. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्यानंतर आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खास असणार आहे. या राशीखाली जन्मलेल्या व्यक्तींना भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो. त्यांच्या घरात आणि कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. जीवनात आनंद येऊ शकेल. तुमच्या कारकिर्दीतही स्थिरता येईल. त्यासोबतच तुम्ही तुमचे काम पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने पूर्ण करू शकाल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी देखील होऊ शकता. त्यासोबतच बचत देखील करू शकता. फेब्रुवारी महिन्यात तुमची एखादी मनासारखी इच्छा प्राप्ती देखील होऊ शकते. नशिबाची साथ तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. त्यासोबतच या काळात तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला यशस्वीरित्या परत मिळू शकतात. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार आहे लाभच लाभ. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.